एक मोठी बातमी आपण पाहतोय। कल्याण डोंबिवली महापालिकेत स्थानिक पातळीवरती मनसेनं जो निर्णय घेतला म्हणजे शिंदे सेनेला पाठिंबा देण्याचा, त्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज आहेत अशी चर्चा आहे। उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीमधील नगरसेवकांना धीर दिला। तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल। उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवकांच्या बैठकीत हा विश्वास व्यक्त केला। तुम्हाला कुठेही वाईट टाकलं जाणार नाही, तुम्ही भविष्याची चिंता करू नका असा विश्वास उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना दिला। नगरसेवकांनी आम्हाला दोन्ही पक्षाकडून संपर्क साधला जातोय आणि प्रस्ताव समोर ठेवले जातात, याबद्दल नेमकं काय करावं याबद्दल विचारणा केली आणि उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन घेतलं। त्यावरती उद्धव ठाकरे यांनी आपण विरोधी पक्षात बसणार आहोत, मात्र यामध्ये सुद्धा तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल, यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू, आपल्या नगरसेवकांना त्यांनी हे म्हटलंय। देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। देवेंद्र, एकीकडे आपण पाहतोय मनसे ज्यांनी खरं तर मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंसोबत युती केली होती, मात्र तिकडे केडीएमसी मध्ये त्यांनी शिंदे सेनेला पाठिंबा दिला। त्यानंतर उद्धव ठाकरेंना आपल्या नगरसेवकांना धीर देण्याची वेळ येते, त्यांच्यामध्ये कुठेतरी असुरक्षितता निर्माण झाल्याचं आपण म्हणू शकतोय का? वैष्णवी, अगदी बरोबर आहे। काल आपण दिवसभर बघितलेलं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विषय चर्चेत होता। मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर ठाकरेंच्या कल्याण डोंबिवलीमधील जे नगरसेवक आहेत ते तातडीने मातोश्रीवरती आले होते। संध्याकाळी मातोश्रीवरती एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या त्या कल्याण डोंबिवलीमधल्या नगरसेवकांसोबत संवाद साधलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की आपण विरोधी पक्षात बसायचं आहे। मनसेने शिंदेसोबत जाणं यावरती देखील उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। शिवाय ठाकरेंचे नगरसेवक असतील किंवा मनसेचे नगरसेवक असतील यांना शिंदे गटाकडून किंवा भाजपकडून सातत्याने संपर्क करण्यात येत होता। मनसे तर आता शिंदेच्या सोबत गेलेली आहे, मात्र काल ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत ते जर सन्मानजनक प्रस्तावाला तर आम्ही देखील विचार करू अशा पद्धतीची भूमिका घेत होते। त्यावरती आता उद्धव ठाकरे यांनी आपल्याला विरोधी पक्षातच बसायचं आहे, मनसेने देखील शिंदेच्या सोबत जायला नको होतं असं म्हणत थेट नाराजी व्यक्त केलेली आहे। अर्थातच देवेंद्र, आपण थेट नाराजी त्यांची पाहतोय आणि यात त्यांनी सांगितलंय की कुठल्या पक्षासोबत जायचंय, पुढची भूमिका काय याचा पक्ष निर्णय घेणार आहे, म्हणून त्यांनी आता तरी आपल्या नगरसेवकांना सांगितलंय की तुम्ही कुठलाही प्रस्ताव मंजूर करू नका।